सीबीएसईकडून 12वीचा निकाल जाहीर। 12वीमध्ये 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण। मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा 6.40% जास्त। यावेळी 91%हून अधिक मुली उत्तीर्ण। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। भेटीमध्ये केलेल्या कामाचा आढावा त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्याची माहिती। मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं रवींद्र वायकरांकडून स्पष्ट। उद्धव ठाकरे आज डोंबिवली कल्याणमध्ये सभा घेणार। उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। धुळे शहरात उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचाराकरता अमित शहांची सभा। सभेची जय्यत तयारी सुरू। 4 वाजता डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी वसईतही घेणार सभा। सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 17.51% मतदानाची नोंद। बारामतीच्या स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही 45 मिनिटांनंतर या दरम्यान काय झाले याची चौकशी करण्याची मागणी। पुण्यात मोबाईल फोन घेऊन आलेल्या मतदारांना परत पाठवलं। निगडीतल्या ज्ञानप्रबोधिनी नवघर विद्यालयातील केंद्रावरचा प्रकार। अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी। तेल्हारा तालुक्यात अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात अवकाळी पाऊस। 15 मेपर्यंत अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। भिवंडी तालुक्यात माणकोली इथे इंडियन कॉर्पोरेशन कंपाऊंड परिसरात केमिकल गोदामाला आग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।